फायनली 8 वर्षानंतर मी एसटीत बसली आहे. कारण मी लग्नानंतर अजून एकदा एसटीत बसले नव्हते. पहिल्यांदाच हा प्रवास असेल माझा एसटीमध्ये बसले आणि आम्ही आज चाललो होतो लातूरला. कारण आम्हाला पुण्याला यायचं होतं आज आणि इतके सगळे ट्रॅव्हल्स वगैरे बुकिंग आहेत ना, आता तिकीटच भेटलं नाही. त्यामुळे शेवटी आम्हाला एसटीचा पर्याय निवडावाच लागला. आज फायनली आम्ही आज सकाळी निघालो होतो लातूरला जाण्यासाठी. आम्हाला इथं बस भेटली होती, पण या बसमध्ये एवढी गर्दी होती ना, पण शेवटी आमचं नशीब चांगलं होतं की आम्हाला बसमध्ये बसायला सीट तरी भेटली होती. आणि गावाकडे एवढं ऊन आहे ना, सकाळचे 9च वाजले तर एवढं ऊन जाणवतंय ना गावाकडे. बापरे, आपण सिटीमध्ये राहतो म्हणून आपल्याला उन्हाळा हा काय प्रकार आहे तो जाणवत नाही, पण गावाकडे भयानक ऊन आहे बरं का. म्हणून आम्ही 2 दिवसातच रिटर्न आलो त्यावेळेस आणि आम्ही लातूरमध्ये पोहोचलो होतो. पण तिथं गेल्याच आम्हाला हा एक प्रकार बघायला भेटला. आमच्या सासूबाई इथं मोहोळ काढत बसल्या होत्या. म्हटलं बापरे, तुला त्या माशा चावणार नाहीत का? ते म्हणल्या नाही, त्याला धूर लावलं का नाही असं मग त्या माशा आंधळ्या होत्यात वाटतं आणि लांब निघून जातात. आज काय या मोहोळ काढल्याशिवाय शांत बसणार नाही असंच वाटतंय, कारण त्या 2 तास झाल्या त्या मोहळ्याच्याच मागं लागल्यात आज मोहोळ काढायसाठी. आणि इथं सानू आमची त्यांच्यामध्ये जाऊन म्हणते, आई सरक मी काढते, बाजूला होतो मी काढते म्हणते सानू आमची. इथं सानू आणि साईश्री मस्त आईला मोहळं कसं काढतात हे बघतायत दोघी पण बघा, टक लावून. कधी एकदा आई मोहळाचं मध काढते ना आम्हाला खायला देते, असं झालं होतं या दोघींना पण. गावाकडं असं ताजं खायला भेटते आपल्याला. पुण्यामध्ये काय भेटणार आहे असं? गावाकडचं वातावरण जे असतं ते खरंच गावाकडच्या लोकांना मस्त अनुभवायला भेटतं. आपण काय ते सगळं रेडीमेडच आणून खातो नेहमी. साईश्रीला आमच्या तसंच खाता येणार नाही म्हणून ती यासाठी मस्त चाळणीनं चाळून द्यायला लागले ते गाळून, कारण तिला ते खाता येणार नाही म्हणून. आणि इथं बघा चाळून घेतलं होतं त्यांनी मस्त आणि मग सानूला दिलं होतं. आणि साईश्रीला काय आवडलं नाही, तिच्यासाठी चाळलं होतं पण तिलाच आवडलं नाही ते. आता आम्ही खातो ताजं मोहळाचं मध. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.